वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा नागरिकशास्त्राचा चौथा पाठ मूलभूत हक्क भाग 1. या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण शिकलेलो आहोत. आज आपण सेकंड पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर मूलभूत हक्क भाग 1 या लेसनच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण मानवाचे मूलभूत हक्क कोणते आहेत, भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला कोणते मूलभूत हक्क दिलेले आहेत ते पाहिलं. त्यातील आपण समानतेचा जो हक्क आहे त्याची सविस्तर माहिती घेतली. आज आपण स्वातंत्र्याचा हक्क पाहणार आहोत. तर आता आहे स्वातंत्र्याचा हक्क. संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा हा एक महत्त्वाचा हक्क दिलेला आहे आणि त्यामध्ये व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. म्हणजेच काय, तर संविधानामध्ये स्वातंत्र्याचा जो हक्क लिहिला आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे. तर ते कोणकोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य आहे ते आपण पाहू. नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्याला काय आहे, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे काय, तर आपल्याला बोलण्याचे, संभाषण करण्याचे आणि अभिव्यक्ती म्हणजेच कोणत्याही व्यक्तीसमोर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण शांततापूर्वक एकत्र येऊ शकतो, घोळक्याने सगळे नागरिक आपण एकत्र येऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण सभासुद्धा घेऊ शकतो. या प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. तर प्रत्येक भारतीय नागरिकाला आपली संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. तर भारतातील जे सगळे प्रदेश आहेत, कोणतेही राज्य असेल, कोणताही प्रदेश असेल, त्या प्रदेशात आपण फिरू शकतो. आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. तर भारतातील नागरिक हा कोणत्याही राज्यात, कोणत्याही शहरात, कोणत्याही गावात जाऊन स्थायिक होऊ शकतो. तिथे तो स्वतःचं घर बांधून किंवा रेंटने राहू शकतो. म्हणजेच काय, तर त्याला वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या आवडीचा उद्योग, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. आता प्रत्येक व्यक्तीला जो व्यवसाय आवडतो, ज्या व्यवसायात तो हुशार आहे, तो व्यवसाय तो करू शकतो. त्याला कोणताही व्यवसाय करू नको किंवा कर असं बंधन घालणे कोणाच्याही आवाक्यात नाही आहे. कोणीही कोणताही उद्योग किंवा व्यवसाय याच्यासाठी कोणत्याही व्यक्तीला बंधन घालू शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. आता करून पहामध्ये आपल्याला एक कृती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ते पाहू. तर अ, ब आणि क ने केलेल्या काही कृती इथे दिल्या आहेत. वर उल्लेखलेल्या स्वातंत्र्याच्या कोणत्या प्रकाराशी तुम्ही त्या जोडाल. आता आपण वरती काही स्वातंत्र्याचे हक्क पाहिले, तर त्यातील कोणत्या स्वातंत्र्याशी आपण ह्या कृती जोडू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर अ ने आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन केला. आता या व्यक्तीने काय केलं, आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन केला. म्हणजे थोडक्यात त्याने संस्था, संघटना स्थापन केली. म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्तीला संस्था, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे हे आपल्या लक्षात येते. आता पुढे आहे की ब या व्यक्तीने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवले. आता या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्याला काय दिसून येतंय की हा जो व्यक्ती आहे हा बेकरी उत्पादनाचं काम करणार आहे. त्याचं बेकरीचं काय करत आहे, उद्योग व्यवसाय करत आहे. आणि कोणत्याही व्यक्तीला कोणताही उद्योग व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे गोव्यातून महाराष्ट्रात हा व्यक्ती त्याचं उत्पादन आणणार आहे. म्हणजे काय, तर त्याला कुठेही फिरण्याचं, त्याचप्रमाणे वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, हे देखील आपण पाहिलं होतं. म्हणजे हे 3 स्वातंत्र्याचे हक्क या कृतीमध्ये आपल्याला दिसून येतात.
क व्यक्तीला शासनाच्या नव्या कर विषयक धोरणात उणिवा जाणवल्या त्याविषयी त्या व्यक्तीने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला. आता क या व्यक्तीने काय केलं की शासनाच्या नवीन कर विषयक धोरणामध्ये त्याला काही उणिवा, काही कमतरता जाणवल्या. त्याच्यामुळे त्याने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला. म्हणजे काय तर त्या व्यक्तीला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्या मत सांगण्याचं, व्यक्त होण्याचं त्याला स्वातंत्र्य आपल्याला या उदाहरणातून दिसून येतं. आता पुढे, संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. तर संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, पण त्या हक्कांसोबत आपल्याला जबाबदाऱ्या देखील मिळालेल्या आहेत. जसं की आपण बेजबाबदारपणे या हक्कांचा वापर करू शकत नाही. हक्कांचा लाभ घेण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे, परंतु त्या हक्कांचा लाभ घेऊन आपल्या जबाबदाऱ्या देखील आपल्याला पार पाडायच्या आहेत. आणि अशा वागण्यामुळे म्हणजे बेजबाबदारपणे वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे देखील भान आपल्याला ठेवायचे आहे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, आपल्याला भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आपण पाहिलं, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. म्हणजे कोणालाही काहीही वाईट आपल्याला बोलता येत नाही किंवा कोणत्या व्यक्तीविषयी, कोणत्या धर्माविषयी, कोणत्याही बाबतीत आपण कोणालाही वाईट बोलू शकत नाही. जरी भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला असले तरीसुद्धा ते आपण आपल्यापर्यंत मर्यादित ठेवायचे आहे. लोकांना त्याच्यामुळे काही नुकसान होईल, इतरांचे काही नुकसान होईल असं काहीही आपल्याला वागायचं नाही आहे. संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. आता संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने आपल्याला केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच स्वातंत्र्य दिलेले नाही, तर आपण सुरक्षित राहावं यासाठी आपल्याला संरक्षण देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. कायद्याचे हे जे संरक्षण आहे हे सगळ्यांना समान रीतीने दिलेलं आहे, कारण आपल्या भारतामध्ये समानतेचा कायदा आहे, ते कोणालाही नाकारले जात नाही. आता संरक्षण जे आहे हे सगळ्यांना दिलं जातं, कोणत्याही नागरिकाला ते नाकारलं जात नाही. उदाहरणार्थ, आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वर करणे हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. आता आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे हे तुम्हाला माहीतच आहे, पण हा जगण्याचा हक्क हा फक्त सोपा हक्क वाटतो. आपल्याला वाटतं की जगण्याचा हक्क तर सगळ्यांनाच आहे, त्यात काय एवढं, पण या हक्कामध्ये खूप अर्थ दडलेला आहे. या जगण्याच्या हक्कामुळेच आपण आज जीवित आहोत. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. आता या जगण्याच्या हक्काचा अर्थ काय आहे की जगण्याची हमी मिळणे. आपल्याला खात्री आहे की आपण जगणार. जर आपलं कोणी जीवित हिरावून घेतलं तर नक्कीच त्याला शिक्षा होते, आणि त्या शिक्षेच्या भीतीनेच लोक आपलं जीवित हिरावून घेऊ शकत नाहीत. जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे हा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचं जीवित कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. आता कायद्याने काय केलेलं आहे तर न्यायनिवाडा करतात. जर कोणताही व्यक्ती अटक झाला तरी लगेच तो अपराधी नसतो, त्याला आपला स्वतःचा पक्ष मांडण्याचा अधिकार आहे. शिवाय विरुद्ध पक्षाला तो कसा अपराधी आहे हे सिद्ध करायला लागतं. त्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अटक किंवा स्थानबद्ध करून घेता येत नाही, त्यासाठी पुरावा लागतो. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आला आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. आता स्वातंत्र्याचे जे काही आपण हक्क पाहिले त्याच्यामध्ये शिक्षणाचा देखील हक्क आहे. शिक्षणाचा हक्क म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा हक्क. हा 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना हा शिक्षण
घेण्याचा मूलभूत हक्क आहे आणि याच्यामुळे काय होतं तर कोणताही व्यक्ती हा शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही. हा कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी घेऊ शकतो. जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत. उदाहरणार्थ, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध करावे लागतात. आता जीवित हिरावून न घेण्याचा जो हक्क आहे की प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे, यालाच काही पूरक हक्क आहेत. ते म्हणजे कोणते तर एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. आता जर एकच कोणता तरी गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीला 2 वेळा शिक्षा होईल का? नाही. तर त्याला एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा होते. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर काही जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध व्हावे लागतात. तो अपराधी आहे हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हाच त्याला शिक्षा होते. हे काम न्यायालय करते. आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा होत नाही. आता हे जे काही आरोप सिद्ध करावे लागतात, त्यानंतर जी शिक्षा सुनावली जाते, तर हे काम कोण करतं? न्यायालय करते. आणि आरोपाशी संबंधित जे काही पुरावे आहेत, त्याचप्रमाणे तो खटला उभा करण्याचं जे काम आहे, ते कोण करतं? तर पोलीस करतात. जर एखाद्या व्यक्ती स्वतःहून म्हणत असेल, की मी गुन्हा केला आहे, मला शिक्षा द्या, तरीसुद्धा त्याला शिक्षा दिली जात नाही. कारण एखादा व्यक्ती दबावाखाली येऊन सुद्धा असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावर जेव्हा आरोप सिद्ध होईल, तेव्हाच त्याला शिक्षा दिली जाते. त्याही व्यक्तीला आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे आवश्यक आहे. आता जो व्यक्ती म्हणतो की मी गुन्हा केला आहे, तो स्वतः ते कबूल करतो, तरीसुद्धा त्याला शिक्षा केली जात नाही. त्याच्यावर सुद्धा जे काही आरोप आहेत ते कायद्याने सिद्ध करावे लागतात. तर ते सिद्ध झाले की मग त्याला शिक्षा होते. आता या सर्व ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहे, जसं की एखादा खटला उभा राहिला की त्याच्या जो गुन्हेगार आहे त्याला काय केलं जातं, न्यायालयासमोर सादर केलं जातं, त्याच्यावरील गुन्हा सिद्ध केला जातो, मग त्याला शिक्षा सुनावली जाते, त्याची अंमलबजावणी होते. तर या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेला खूप वेळ लागतो. परंतु या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कोणताही निष्पाप म्हणजे काय? ज्याने पाप केलेलं नाही आहे किंवा ज्याने गुन्हा केलेला नाही आहे, अशा व्यक्तीला कधीही शिक्षा होऊ नये यासाठी ही जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती आवश्यक आहे. आता हे होते स्वातंत्र्याचा हक्क. आपण स्वातंत्र्याचा हक्क पाहिला, त्याच्यामध्ये आपण बरेच हक्क पाहिले. तर इथेच आपला स्वातंत्र्याचा हक्क हा पॉईंट संपलेला आहे. या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये आपण शोषणाविरुद्धचा हक्क पाहणार आहोत. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Goodbye.